इंडियन रेल्वेज इतकी मोठी, हजारो गाड्या, वेगवेगळे ट्रॅक्स, पण तरीही सिग्नल्स इतके परफेक्ट टायमिंगने कसे चालतात? कधी विचार केला आहे का? हा संपूर्ण सिस्टीम कुठून कंट्रोल होतो? रेल्वे सिग्नल्स फक्त लाल हिरवे दिवे नाहीयेत. त्यामागे एक कम्प्लीट ऑटोमेटेड सिग्नलिंग सिस्टीम आहे. ट्रॅक्सच्या खाली ट्रॅक सर्किट किंवा ऍक्सेल काउंटर्स बसवलेले असतात. हे सेन्सर्स ट्रेन कुठे आहे, कोणत्या ट्रॅकवर आहे आणि किती अंतरावर आहे हे डिटेक्ट करतात. ही माहिती जवळच्या सिग्नल कंट्रोल केबिनला जाते. इथे इंटरलॉकिंग सिस्टीम ठरवतो कोणत्या ट्रेनला पुढे जाण्याचा सिग्नल द्यायचा, कोणती लाईन फ्री आहे आणि कुठे डेंजर असू शकतो. बऱ्याच रूट्सवर हे सगळं ऑटोमॅटिक कम्प्युटर मॅनेज करतात. म्हणून ह्युमन एरर कमी आणि टायमिंग खूप ॲक्युरेट असतो. तुम्ही कधी स्टेशनवर सिग्नल बदलताना बघितलंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रोजच्या इंजिनिअरिंग लॉजिक समजून घेण्यासाठी लॉजिकलीला YouTube आणि Instagramवर फॉलो करा.